त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी मिळवायची बाय युजिंग विंड एनर्जी. म्हणजे विंड एनर्जीचा यूज करून आपल्याला इथे इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची आहे. सो ती कशी जनरेट केली आहे ते बघा. आता आपण मागे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर बघितली, तशी आता विंड एनर्जी. सो द कायनेटिक एनर्जी इन द विंड सिन्स लॉंग फॉर द लिफ्टिंग ऑफ अ वॉटर. म्हणजे जी कायनेटिक एनर्जी आहे विंडमधली ती यूज केली जाते कशासाठी, लिफ्टिंग ऑफ वॉटर, त्यानंतर फॉर ड्रायव्हिंग फ्लोअर मिल ॲटसेट्रा. So the wind energy can also be used for electricity generation. In the same way, wind energy can be also used for the electricity generation. The machine which converts the kinetic energy of wind into electrical energy is called as a wind turbine. आता ह्या केसमध्ये काय असतो, विंड टर्बाईन असतो. काय असतो, विंड टर्बाईन. सो इन दॅट दिस विंड टर्बाईन, हा जो विंड टर्बाईन असतो, दिस विंड टर्बाईन कन्वर्ट द कायनेटिक एनर्जी इन द विंड इंटू द इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे विंड मधली जी कायनेटिक एनर्जी आहे ती आता इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये कन्वर्ट केली जाते थ्रू द हेल्प ऑफ विंड टर्बाईन, विथ द हेल्प ऑफ विंड टर्बाईन. सो ॲज द विंड स्ट्राइक्स द ब्लेड ऑफ द टर्बाईन, ब्लेड रोटेट्स. म्हणजे जे ब्लेड असतं आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये कसं असतं ते, म्हणजे जनरल की आता समजा हे ब्लेड्स असतील तर इथे ब्लेड्स असतात, समजा हे असे ब्लेड्स असतील. ओके, असे ब्लेड्स असतात. सो हे ब्लेड्स जे असतात, ॲज द विंड स्ट्राइक्स द ब्लेड ऑफ द टर्बाईन, म्हणजे ॲज द विंड स्ट्राइक्स द ब्लेड ऑफ द टर्बाईन, हे पूर्ण टर्बाईनच असतं. मग हे रोटेट होतं. हे टर्बाईन कशामुळे रोटेट होतं, तर टर्बाईनचे जे ब्लेड्स असतात ते रोटेट होतात ॲज द विंड स्ट्राइक्स द ब्लेड अँड द ब्लेड रोटेट. आता हे ब्लेड्स काय होतात, रोटेट व्हायला सुरू होतात असे. सो द ब्लेड्स रोटेट्स. The axle of the turbine is connected to the electric generator through gearbox. आता इथे तुम्हाला दिले बघा, हा जनरेटर आहे. ह्या जनरेटरला ह्या गिअर बॉक्स थ्रू, म्हणजे हे जे शाफ्ट दिसतात ते असतात टर्बाईनचे. हा टर्बाईन कनेक्ट झालेला असतो जनरेटरला थ्रू दिस गिअर बॉक्स. सो द एक्सेल ऑफ द टर्बाईन इज कनेक्टेड टू द इलेक्ट्रिक जनरेटर थ्रू द गिअर बॉक्स. द फंक्शन ऑफ द गिअर बॉक्स इज टू इंक्रीज द रोटेशन पर युनिट टाइम. हे गिअर बॉक्स जो असतो ना तो इंक्रीज करतो रोटेशन पर युनिट टाइम. म्हणजे आता समजा पर युनिट टाइम म्हणजे एका मिनिटाला समजा याच्यामध्ये 10च रोटेशन होत असेल जिम करा, तर गिअर बॉक्स काय करणार, तर एका मिनिटाला त्याचे रोटेशन तो किती करणार, 100 करणार. सो 10 होत असतात तर 100 करणार आणि हा एनर्जी तो पाठवणार अजून. दस द रोटेटिंग ब्लेड्स ड्राइव्स द टर्बाईन. रोटेटिंग ब्लेड काय करतात, म्हणजे टर्बाईनला सुरू करतात. अँड द टर्बाईन इन टर्न डिराइव्स द जनरेटर. टर्बाईन कोणाला एनर्जी देतो, जनरेटरला देतो टू जनरेट द इलेक्ट्रिसिटी. व्हेरियस स्टेजेस इन द विंड एनर्जी जनरेशन शोज इन द सिस्टीम. आता हे आपण स्कीमॅटिक मध्ये बघूया. इथे विंड विथ रिक्वायर व्हेलॉसिटी. आता इथे बघा इथे विंड विथ रिक्वायर व्हेलॉसिटी, म्हणजे एक रिक्वायर व्हेलॉसिटी असलेली विंड. सो विंड टर्बाईन विथ लार्ज फिन्स म्हणजे काय, त्याची ती पाती असतात, ती ब्लेड्स असतात ती. सो विंड टर्बाईन विथ लार्ज फिन्स, म्हणजे विंड एनर्जी रिक्वायर आहे, त्याच्यानंतर विंड एनर्जी विथ लार्ज टर्बाईन, त्यानंतर जनरेटरकडे जाते ही, आणि त्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होणार. त्यानंतर बघा इथे कायनेटिक एनर्जी इन द विंड, कायनेटिक एनर्जी इन द टर्बाईन आणि इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे इथे कायनेटिक एनर्जी इन द विंड इज कन्वर्टेड इंटू द इलेक्ट्रिकल एनर्जी. आता हे जे आहे ते स्कीमॅटिक ऑफ विंड मिल आहे. बघा हे दोन ब्लेड्स आहेत, दिसत आहेत इकडे एक आणि इकडे. हे ब्लेड्स मूव्ह होणार असे. सो हे ब्लेड्स मूव्ह झाले की हा शाफ्ट थ्रू, इथे गिअर बॉक्स आहे बघा. सो या गिअर बॉक्सला हे टर्बाईन कनेक्ट झालेलं आहे आणि टर्बाईन कनेक्ट झालेला आहे जनरेटरला थ्रू दिस गिअर बॉक्स. हा खालचा सपोर्ट आहे. आता हा गिअर बॉक्स काय करतो, इन्क्रीज करतोय रोटेशन पर युनिट टाइम, हे आपण सांगितलं. सो दिस इज अ स्कीमॅटिक ऑफ विंड मिल. त्यानंतर बघा विंड टर्बाईन विथ अ कॅपॅसिटी राईट फ्रॉम लेस दॅन 1 किलोवॅट टू अबाउट 7 मेगावॅट, म्हणजे 700 किलोवॅट आर कमर्शियली अवेलेबल. म्हणजे आता याची कॅपॅसिटी किती असते, तर मग याची कॅपॅसिटी तुम्हाला 1 किलोवॅट टू 7 मेगावॅट, म्हणजे 7000 किलोवॅट, म्हणजे ओनली 1 to 7000 मेगावॅट किलोवॅट एवढी याची म्हणजे एवढंच कमर्शियल लेवल पर्यंत अवेलेबल असतात. सो डिपेंडिंग ऑन द विंड व्हेलॉसिटी अवेलेबल ॲट द साइट्स ऑफ इन्स्टॉलेशन, विंड टर्बाईन विथ स्पेसिफिक कॅपॅसिटी आर सिलेक्टेड. म्हणजे जनरली अशी जागा सिलेक्ट केली आहे जिथे विंडची व्हेलॉसिटी कशी आहे, जास्त आहे.
जनरली बघा सी शोअर वर बनते, म्हणजे समुद्र किनाऱ्यावर वगैरे कसे असते विंडची व्हेलॉसिटी जास्त असते. मग त्या ठिकाणी म्हणजे अशा ठिकाणी इन्स्टॉल केले जातात जनरली हे जे विंड टर्बाईन असतात, हे कुठेही इन्स्टॉल करून टाकणार जिथे जिथे आता जिथे विंडची व्हेलॉसिटी कमी असेल तिथे ह्या विंड एनर्जी पासून आपण काय त्याचा यूज करू शकत नाही. सो विंडची व्हेलॉसिटी पण जास्त पाहिजे, त्याच ठिकाणी आपण इन्स्टॉलेशन करू शकतो. फॉर एक्झाम्पल शीशवर. सो द जिओग्राफिकल फॅक्टर्स म्हणजे खूप सारे जिओग्राफिकल फॅक्टर्सवरती डिपेंड असते विंडची व्हेलॉसिटी. ओके, हे एवढं दिलंय तुम्हाला विंड एनर्जी म्हणजे कशी आपण विंड एनर्जी पासून इलेक्ट्रिक एनर्जी मिळवू शकतो. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन युजिंग द सोलार एनर्जी, म्हणजे सोलार एनर्जीचा यूज करून आपण इलेक्ट्रिक एनर्जी कशी जनरेट करू शकतो. युजिंग द एनर्जी इन द सनलाइट, इलेक्ट्रिक एनर्जी कॅन बी जनरेटेड इन टू वेज, म्हणजे सनलाइटचे यूज करून इलेक्ट्रिक एनर्जी कॅन बी जनरेटेड इन टू वेज. So first, in all the above method, the electricity generation we have studied, the electric generator is driven by using the some source of energy. म्हणजे जनरेटर जो होता वरच्या सगळ्या प्रोसेसमध्ये तो आपण ड्रिवन म्हणजे तो कसा चाललेला आहे तर तो बेस ऑन द डिफरंट सोर्स ऑफ एनर्जी अँड इलेक्ट्रिसिटी जनरेटेड अँड बाय मेकिंग द यूज ऑफ प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजे जनरेटरमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे मॅग्नेट आणि कंडक्टरमध्ये आणि वेगवेगळे सोर्स वापरून एनर्जीचे काय केलं एनर्जी जनरेशन एनर्जीचं जनरेशन केलं. However, electrical energy can be generated directly from solar radiation without using generator and using the principle of electromagnetic induction. म्हणजे आता सोलर एनर्जी पासून डायरेक्टली आपण सोलर एनर्जीचं कन्व्हर्जन मध्ये करू शकतो विदाऊट युजिंग द हे म्हणजे जनरेटर यूज न करता काही यूज न करता सोलर एनर्जीचं डायरेक्टली इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करू शकतो. सो दिस हॅपन्स इन द सोलार फोटोवोल्टिक सेल. मग याच्यासाठी काय वापरलं जातं तर सोलार फोटोवोल्टिक सेल्स, सोलार फोटोवोल्टिक सेल, सोलार फोटोवोल्टिक सेल वापरला जातो. सो सोलार फोटोवोल्टिक सेल्स कन्वर्ट सोलार एनर्जी डायरेक्टली इनटू द इलेक्ट्रिकल एनर्जी. मग सोलार फोटोवोल्टिक सेल्स जे असतात ते डायरेक्टली सोलार एनर्जी कन्वर्ट करतात कशामध्ये तर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. सो पहिलं बघा देन सेकंड मेथडमध्ये कसं केलं तर ही पहिली मेथड झाली सोलार फोटोवोल्टिक सेल. सेकंड मेथड इन द सेकंड मेथड द एनर्जी इन सोलार रेडिएशन इज कन्वर्टेड इंटू थर्मल एनर्जी फर्स्ट. म्हणजे सोलार एनर्जी असते ती पहिली कन्वर्ट केली जाते थर्मल एनर्जीमध्ये आणि जी ही थर्मल एनर्जी असते तर then the turbine generator system is driven using the thermal energy and to generate the electricity. मग ह्याच्यामधून टर्बाईनला ही पास केली जाते आणि त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. सो पहिलं जे आहे ते म्हणजे सोलार फोटोवोल्टिक सेल आपण बघूया, त्यांचं कन्स्ट्रक्शन वगैरे तुम्हाला दिलं इथे त्यांनी. So solar photovoltaic cells convert the solar radiation energy directly into electrical energy. डायरेक्टली इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करते, मधी काही नको जनरेटर वगैरे. सो दिस इज कॉल्ड एज अ सोलार फोटोवोल्टिक इफेक्ट. So the electrical energy generated through this energy transformation process is the DC nature. DC टाईपचा असतो हा. ओके, म्हणजे एक एसी असतो आणि एक डीसी. एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट आणि डीसी म्हणजे डायरेक्ट करंट. आपण कोणता यूज करतो तर एसी करंट यूज करतो. ऑलवेज रिमेंबर दिस. जो आपल्या हाऊस होल्ड मध्ये असतो, जो आपल्या घरांमध्ये असतो किंवा जो सगळीकडे यूज केला जातो तो एसी असतो, नॉट अ डीसी. पण इथे कोणता तयार होतो करंट तर डीसी सोर्स तयार होतो. सो वी हॅव टू कन्वर्ट डीसी इंटू द एसी करंट. ओके, ते कसं केलं जातं तर बाय युजिंग ट्रान्सफॉर्मर. त्याला पण एक इन्स्ट्रुमेंट असतं. Okay, so these solar cells are made in a special type of material called as a semiconductor. For example, silicon. एवढं सेमीकंडक्टर आहे सिलिकॉन हा. बघा हा जो सिलिकॉन असतो सिलिकॉनचं मटेरियल हे बनलेलं असतं सिलिकॉन पासून. हे जे ह्याचं मटेरियल जे फोटोवोल्टिक सेल असतो तो सिलिकॉन पासून तयार झालेला असतो. सिलिकॉन सोलार सेल ऑफ डायमेन्शन 1 cm क्यूब जनरेट्स करंट ऑफ अबाउट 30 मेगा एम्पियर MA, सॉरी 30 मिली एम्पियर अँड अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 0.5. आता हे एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला थोडं स्टॅटिस्टिक दिलंय. म्हणजे 1 cm क्यूबचा डायमेन्शन म्हणजे याची लेंथ 1 cm क्यूब, त्यानंतर त्याची हाईट 1 cm क्यूब. म्हणजे समजा आता क्यूब असतो तुम्हाला माहिती आहे बघा,
असा आपण क्यूब काढतो. सो हा जर असा क्यूब असेल, असा क्यूब असतो. ह्या क्यूबचं डायमेन्शन 1 cm क्यूब, म्हणजे याची हाईट 1 cm क्यूब, याची हाईट 1 cm क्यूब, याची ही लेंथ 1 cm क्यूब, ही लेंथ 1 cm क्यूब, सगळं डायमेन्शन जर 1 cm क्यूब असेल तर तो किती तयार करतो करंट, तर 3 मिली एम्पियर आणि 30 मिली एम्पियर, आणि पोटेन्शियल डिफरन्स तयार करतो 0.5 व्होल्ट. Thus, a silicon solar cell of 100 cm cube dimension produces 3 ampere and 0. करंट अँड 0.5 व्होल्टेज सेम राहतं. ओके, म्हणजे जर आपण डायमेन्शन वाढवलं काय होऊ शकते, जास्त इलेक्ट्रिसिटी तयार होऊ शकते. ओके, सो रिमेंबर दॅट द पोटेन्शियल डिफरन्स अवेलेबल फ्रॉम अ सोलार सेल इज इंडिपेंडेंट ऑन इट्स एरिया. एरियावरती डिपेंड नाहीये. लक्षात आलं, म्हणजे त्याच्या डायमेन्शन वरती डिपेंड आहे. त्याचे डायमेन्शन कसे, टोटल एरियाशी आपल्याला काय करायचं नाहीये. सो इथे बघा, आता इथे जर आपण हा डायग्राम जर बघितला तर तो कसा आहे बघा, एनर्जी इन सनलाइट, ही एनर्जी आहे सनलाइट मधली, फोटोव्होल्टिक इफेक्टने डायरेक्टली कन्वर्ट होते डीसी इलेक्ट्रिक पॉवर मध्ये. लक्षात आलं, म्हणजे इथे कोणतेही टर्बाईन लागत नाही, कुठे जनरेटर लागत नाही, डायरेक्ट एनर्जी इन सनलाइट बाय युजिंग फोटोव्होल्टिक इफेक्ट कन्वर्ट इनटू डीसी इलेक्ट्रिक पॉवर. ओके, आता बघा इथे जे दोन सोलार सेल्स आहेत त्यांची अरेंजमेंट दिली आहे. इफ द टू सोलार सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज ॲज शोन इन द फिगर, ही पहिली फिगर बघा, या दोन हे सेल आहेत जे ब्ल्यू कलरचे तुम्हाला दाखवलेत ते. तर हे सेल सिरीज मध्ये, पहिला फिगर बघा फक्त. सो इफ द टू सोलार सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज ॲज शोन इन फिगर, द पोटेन्शियल डिफरन्स ऑब्टेन फ्रॉम दिस कॉम्बिनेशन इज द ॲडिशन ऑफ द potential difference of the individual solar cells. However, the current generated from this combination is equal to the current from the individual cell. आता याच्यामध्ये जर हे दोघंही असे सिरीज मध्ये जर जॉईन झाले असतील, आता तुम्हाला हे फिजिक्स मध्ये व्होल्टेज कसं असतं, किंवा सेल्स जर पॅरलल असतील तर त्यांच्यामध्ये व्होल्टेज कसं असतं. जर सेल्स सिरीज मध्ये अरेंज झालेले असतील ना, तर त्यांच्यामध्ये जे व्होल्टेज असतं, टोटल व्होल्टेज विच इज ऑलवेज इक्वल टू व्होल्टेज अक्रॉस दिस सेल आणि व्होल्टेज अक्रॉस दिस सेल. म्हणजे या प्रत्येक सेलमध्ये बघा इथे व्होल्टेज वेगवेगळे आहे, विच इज V1 आहे पहिल्या सेल फर्स्ट मध्ये, आणि V2 आहे दुसऱ्या सेलमध्ये. मग जर यांचं व्होल्टेज तुम्ही पकडलं, ह्या पूर्ण असेंब्लीच्या अक्रॉसचं व्होल्टेज, म्हणजे ह्या टोकाकडचं व्होल्टेज आणि ह्या दोन्ही टोकाच्या मधलं व्होल्टेज जर पकडलं व्ही टोटल, तर ते कसं असतं, पहिल्या सेलच्या अक्रॉसचं व्होल्टेज प्लस V2 म्हणजे दुसऱ्या सेलच्या अक्रॉसचं व्होल्टेज. हे झालं व्होल्टेजच्या बाबतीत इन सिरीज. आणि पॅरलल कनेक्शन मध्ये, आणि जर तुम्ही करंटचे बघितले तर करंट कसा असतो, तर करंट आहे टोटल करंट इज इक्वल टू I1 इज इक्वल टू I2, म्हणजे पहिल्या सेलमधून जाणारा करंट आणि दुसऱ्या सेलमधून जाणारा करंट सेम असतात दोन्ही, आणि दोन्ही सेम असल्यामुळे टोटल करंट पण काय असतो, तोच असतो, ऍडिशन होत नाही करंटचे. कारण बघा, इथून जर सर्किट सुरू झालं तर इथून करंट पास होतो. लक्षात आलं, इथे करंटचं डिस्ट्रीब्युशन होत नाही, पण डिस्ट्रीब्युशन कोणाचं होत आहे, व्होल्टेजचं डिस्ट्रीब्युशन होत आहे. पण आता जर तुम्ही पॅरलल मध्ये बघितलं बघा, हे पॅरलल सिरीज आहे. सो पॅरलल मध्ये काय होतं बघा, करंट डिस्ट्रीब्युट होतोय. आता जर तुम्ही करंट काढला याच्यामध्ये आय टोटल, तर तो काय येणार आहे, I1 म्हणजे पहिल्या सेल मधला करंट आणि I2 दुसऱ्या सेल मधला करंट. पण ह्याच्यामध्ये व्होल्टेज कसं असणार आहे, कॉमन असणार आहे, म्हणजे V व्होल्टेज इज इक्वल टू V1 प्लस V2. कारण इथे जर तुम्ही हे जोडलात बघा इथे सेलला, तर इथे पॉझिटिव्ह असेल आणि निगेटिव्ह असेल, तर हे व्होल्टेज दोघांच्या सेलच्या अक्रॉस काय आहे, Vच आहे. म्हणजे इथे 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 ते काय असेल, V1 असेल किंवा V2 असेल, काही असेल. आणि करंट मात्र काय होतं, डिस्ट्रीब्यूट होते, कारण ब्रांचिंग होते ना, इथे ब्रांच एक निघते या सेलकडे, इथे एक ब्रांच निघते, त्यामुळे करंट काय होतं, वेगवेगळा होतोय. सो तुम्हाला इथे हे दिलंय, याच्यात हे सांगितलंय की जर सिरीज मध्ये लावलं तर काय होतं, करंट सेम राहतो, पोटेन्शियल डिफरन्स ऍड होतो. आणि पॅरलल जोडलं तर कसं होतं, करंट ऍड होतो आणि पोटेन्शियल डिफरन्स सेम राहतो. दस इफ द टू सोलर सेल्स कनेक्टेड पॅरलल, द पोटेन्शियल डिफरन्स फ्रॉम द टू सेल्स आर नॉट ऍडेड. पोटेन्शियल डिफरन्स तिथे आपण ऍड करू शकत नाही. So in this way, by connecting many solar cells in series and in parallel,
solar panels generating require current and potential difference are made. म्हणजे जेवढा आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स हवा किंवा जेवढा करंट हवा तेवढ्या कॅपॅसिटीचे सगळे सोलर सेल्स एकत्र केले जातात आणि ते कनेक्ट केले जातात बाय इन द पॅरलल कनेक्शन ॲज और इन सिरीज कनेक्शन, म्हणजे पॅरलल कनेक्शनमध्ये आणि सिरीज कनेक्शनमध्ये. सो फॉर एक्झाम्पल, इफ 36 solar cells each of size 100 cm3 are connected in series in a solar panel, it will give potential difference of 18 volt and current of 3 ampere. मग जर इथे तुम्हाला त्यांनी दिलंय की 36 सोलार सेल्स आणि त्याची साईज काय 100 cm3, हे जर आपण कनेक्ट केले सिरीजमध्ये 80 वोल्ट देतो आणि करंट देतोय 3 ampere. So many such panels are connected together to generate electricity on large scale. म्हणजे हे जे सेल्स असतात ते पॅरलल आणि सिरीज असे अरेंज केले जातात ज्या कॅपॅसिटीचे हवेत तशाप्रमाणे, आणि हे जे सोलार पॅनल तयार होतं हे सोलार पॅनल पुन्हा कनेक्ट केले जातात. A good solar cell can have an efficiency of around 50% efficiency असते याची. So it means that if the solar panel receive power of 100 watt from the solar radiation, the electrical power output from the panel is 50%. म्हणजे 50% efficiency म्हणजे काय, तर 100 वॅट पॉवर त्यांच्यामध्ये जर आली, त्यांच्यामध्ये जर सनलाईट 100 वॅट पॉवरची पडली तर त्याच्यापासून ते 50 वॅट एवढी एनर्जी देऊ शकतात किंवा एवढी पॉवर यूज करू शकतात. So many solar panels are connected in series in a parallel or in parallel. आता हे solar panels are connected in series and parallel to generate the required current and potential difference. आता ह्या फिगर मध्ये बघा तर सोलार सेल इज अ बेसिक युनिट. मग सोलार सेल इज अ बेसिक युनिट ऑफ इलेक्ट्रिक, म्हणजे आता हे जे दिसतंय हे सोलार सेल आहे. आता हा सोलार सेल आहे, हा बेसिक युनिट आहे याचा पूर्ण सोलार पॅनलचा. So as shown in the figure, solar cell is a basic unit in the solar electric plant. So many solar cell come together to form the solar panel. आता हे सोलार सेल एकत्र येऊन इथे सोलार पॅनल तयार करतात. त्यानंतर मेनी सोलार पॅनल्स आर कनेक्टेड इन सिरीज टू फॉर्म अ सोलार स्ट्रिंग. आता हे सोलार पॅनल्स एकत्र आले, सोलार स्ट्रिंग्स तयार झाल्या. अँड मेनी सोलार स्ट्रिंग्स आर कनेक्टेड इन पॅरलल टू फॉर्म अ सोलार अरे, आणि ते सोलार अरे तयार झाले. म्हणजे ते सेल्स त्यानंतर सोलार पॅनल्स तयार झाले, म्हणजे वरती दिसत आहेत त्याचे हे सोलार पॅनल एकत्र येऊन सोलार स्ट्रिंग्स तयार झाले आणि स्ट्रिंग नंतर त्याचे सोलार अरे तयार झाले. as we can obtain as much electrical power as needed, they can use in application which need marginal power, power station MW capacity, megawatt capacity. सो ते वापरले म्हणजे कुठेही ज्या ठिकाणी हाय पॉवर लागले जातात अशी त्यांची कन्स्ट्रक्शन असतं. म्हणजे आता आपल्याला हे फक्त दिसतं सोलार अरे, म्हणजे कसे तयार झालेले असतात ते सोलार सेल, सोलार पॅनल, सोलार स्ट्रिंग आणि त्यानंतर सोलार अरे. The power available from the solar cell is DC. So in application which need DC power, the electricity light based on light emitting diode, the energy can be directly used. म्हणजे the power available from the solar cell कोणत्या फॉर्म मध्ये आहे, DC फॉर्म मध्ये आहे. So in application for electric light based on light emitting diode, the energy can be directly used. म्हणजे ही DC पॉवर असल्यामुळे आपल्याला हाऊस होल्ड साठी लागते AC, आणि ज्या केसमध्ये DC लागते डायरेक्टली म्हणजे ते कोणाच्या बाबतीत आहे, लाईट इमिटिंग डायोड. लाईट इमिटिंग एलईडीज जे असतात त्यांना डायरेक्ट डीसी करंट लागतो. तर त्या केसमध्ये हे डायरेक्टली आपण वापरू शकतो, पण इन केस ऑफ एसी तसं नाही करू शकत. सो हाऊएव्हर, सिन्स द एनर्जी फ्रॉम द सोलार सेल इज अवेलेबल ओनली इन द प्रेझेन्स ऑफ लाईट, द एनर्जी हॅज टू बी स्टोर इन बॅटरीज. स्टोअर केली जाते बॅटरीजमध्ये, आणि हा डीसी डायरेक्टली वापर ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये वापरता येतो त्याच्या ठिकाणी वापरला जातो, आणि जिथे एसी लागतो तिथे मात्र कन्वर्ट केला जातो डीसीचा एसी मध्ये. However, most of the equipments in domestic as well as industrial use are run on the AC power. म्हणजे डोमेस्टिक आणि इंडस्ट्रियल मध्ये AC पॉवर लागते. So in such a case, the DC solar power must be converted to AC solar power by using electronic devices called as a inverter. इथे कोण वापरला जातं, इन्व्हर्टर वापरला जातो AC. मग आता बघा इथे डायग्राम दिले, सोलार सेल असतो इथे, त्यानंतर बॅटरीमध्ये स्टोअर करून ठेवले जाते इन्व्हर्टर असतो जो की इलेक्ट्रिक इक्विपमेंट वर्किंग ऑन AC पॉवर.
आता इन्व्हर्टर काय करतो, डीसी फॉर्म मधली जी पॉवर असते ती एसी फॉर्म मध्ये कन्वर्ट करते. आणि पुढे असतं ते इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट विच इज वर्किंग ऑन द एसी पॉवर. सो we have seen many solar panels can be connected together to generate whatever energy we need. As shown in the figure, the DC power generated from these panels is first converted into AC power. A transformer transforms the voltage and current levels to a generated power, and then it is so a transformer transforms the voltage and current level to a generated power, then it is fed into the electricity distribution network. म्हणजे इथे सोलर अरे आहेत सगळे कनेक्ट केलेले बघा, हे सगळे सोलार अरेज आहेत. हे सोलार अरे सगळे कनेक्ट झालेले आहेत एकमेकांना, आणि इथे इन्व्हर्टर आहे आणि ट्रान्सफॉर्मर आहे. इन्व्हर्टर कन्वर्ट करणार डीसी टू एसी, आणि हे सगळे पॉवर ग्रिड्स आहेत, तिथून पुढे ते सप्लाय केले जाणार पूर्ण नेटवर्कला. Okay, so here this is schematic of solar photovoltaic station. In this way, electricity is generated without any fuel combustion and so without any air pollution. However, since the energy is generated using solar radiation, solar cell can generate electricity during daytime only. म्हणजे या केसमध्ये कुठे पोल्युशन झालं नाही, देर इज अ नो प्रॉब्लेम ऑफ पोल्युशन कुठे झालं नाही किंवा कंबशन गॅस झालं नाही, त्यामुळे इथे सेफ आहे हा वे. आणि सोलार एनर्जी जनरेटेड ओनली द डे टाइम, म्हणजे फक्त डे टाइमलाच सोलार एनर्जी आपण जनरेट करू शकतो. ओके, सो फक्त डे टाइमलाच सोलार एनर्जी आपण जनरेट करू शकतो, नाईट टाइमला हे काय पॉसिबल नाही. सो दिस इज अबाउट द सोलार एनर्जी. हे दिलं आहे तुम्हाला सोलार एनर्जी बद्दल, त्याचं स्कीमॅटिक दिलं आहे, त्यानंतर कन्व्हर्जन दिलं आहे, फ्लो चार्ट, त्यानंतर फोटो सेल्स कसे अरेंज झाले ते दिलं डिटेलमध्ये दिलं.